श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे 111. तूच रक्षिता, तूच अन्नदाता. जय गजानन. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील माझा जन्म आणि तेच माझं माहेर. आमची घरची आर्थिक स्थिती अत्यंत सामान्य होती. त्यामुळे मनात असूनही आणि योग्यता असूनही शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. घरच्या आर्थिक स्थितीत आपला हातभार लागावा व उद्या लग्नासाठी प्रयत्न करताना वडिलांच्या शब्दाला थोडी किंमत यावी म्हणून नोकरीचा शोध घेणे अपरिहार्य झाले. अलिबाग येथील सेवा योजना कार्यालयात नाव नोंदविले आणि नोकरीसाठी माझी तडफड सुरू झाली. 1984-85चा काळ. मोठ्या मुश्किलीने एका सहकारी कार्यालयात नोकरीची संधी मिळाली, पण फक्त 6 महिन्यांसाठी. म्हणजे 6 महिने नोकरी आणि काही दिवस बेकार, परत 6 महिने नोकरी आणि काही दिवस बेकार, असा क्रम सुरू झाला. पण ती सरकारी नोकरी आहे ही आशा फार मोठी होती. त्यामुळे त्या गोष्टीचा आधार मिळून 16 फेब्रुवारी 1987 रोजी माझं लग्न झालं. कामत हे माझं आडनाव आता बदललं. आता मी झाले स्वाती सिनकर, मुक्काम महाड. लग्नाला काही वर्ष झालीत. सरकारी नोकरी आहे ही मोठी आशा होती, पण सरकारी नोकरी होती म्हणूनच माझी नोकरी ती सुटली. कारण महाराष्ट्रात सरकारने 0 बजेटचा त्यावेळी स्वीकार केला होता. परिणामी तेव्हा खूप लोकांची नोकरी सुटली आणि माझीही सुटली. आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आणि लग्न ठरण्यासाठी जो फार मोठा आधार होता तोच गेला. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सुरू झाला. अंतर्मनात आंदोलन व सभोवतालच्या लोकांची दृष्टी यांना मला क्लेश होऊ लागलेत. पण त्या वाईटात चांगलं असं झालं की नियतीनं तोच काळ माझ्या जीवनात गजानन महाराजांच्या प्रवेशासाठी निवडला. कार्यालयीन कामात परिचयाची झालेली मैत्रीण मीनाक्षी मनोहर हिनं माझ्या जीवाची घालमेल पाहून मला गजानन विजय वाचण्याचा सल्ला दिला. शेगावच्या गजानन महाराजांविषयी माहिती दिली आणि मी गजानन महाराजांची भक्ती करू लागले. माझं गजानन विजय वाचन सुरू झालं. त्याला स्वाभाविकपणेच मनाच्या आर्ततेची जोड मिळाली. परिणामी महाराजांच्या कृपेने मला 4 महिन्यांसाठी का होईना तहसीलदार कचेरी महाड येथे कामावर रुजू करून घेण्यात आलं. निमित्त होतं निवडणुकीचं. 4 महिन्यानंतर पुढे काय या प्रश्नाची टांगती तलवार डोक्यावर होती. त्यामुळे तळमळीनं गजानन विजय वाचन सुरूच होतं. मला त्या सर्व गोष्टींचं इतकं वेड लागलं की ऑफिसात रिकामा वेळ मिळाला की मी कागदावर विजय ग्रंथातील ओवी लिहायचे, महाराजांचे विचार लिहायचे, गजानन महाराज या विषयात गढून जायचे. त्याच सुमारास एके रात्री महाराज माझ्या स्वप्नात आले. मला म्हणाले, तू शेगावला ये, मी तुझी अर्धी भाकरी पूर्ण करतोय. मनात शेगावला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पण 4 महिन्याच्या त्या टेम्पररी नोकरीत 4 दिवसांची रजा मिळणार कशी? प्रश्न शेवटी निष्ठेचाही होताच. एक दिवस नायब तहसीलदारांना हिमतीनं विचारलंच, सर शेगावला जायचं होतं. योग एवढा जबरदस्त होता की साहेब गजानन महाराजांचे भक्त होते. ते म्हणाले, मध्यंतरी तुझ्या टेबलवर कागदावर तू लिहिलेल्या ओव्या मला दिसल्या. ते पाहून आणि तुझ्या वागण्यातून तर मला बंकटाच्या अस्वस्थतेची जाणीव झाली. वास्तविक या काळात सुट्टी देणे नियमात बसत नाही, पण मी माझ्या रिस्कवर तुला शेगावला जाण्याची अनुमती देतो. जाऊन ये शेगावला. 1990चा नोव्हेंबर-डिसेंबर आणि 1991चा जानेवारी-फेब्रुवारी हे 4 महिने मी त्या ऑफिसात होते. तेव्हा डिसेंबर महिन्यात मी शेगावला जाऊन महाराजांना प्रार्थना करून परतले व अर्धी भाकरी पूर्ण केव्हा होते याची वाट पाहू लागले. मला महाराष्ट्रात पाणी पुरवठा व जलनिस्सारण मंडळ येथून कॉल आला. 10 जानेवारी 1991ला कोकण भवनमध्ये सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यूसाठी बोलावले होते. 8 तारखेला दशमी होती. मी दशमीला 7 अध्याय
एकादशीला 7 अध्याय व द्वादशीला म्हणजे 10 तारखेला पहाटे 4 वाजता उठून 4 अध्याय व इंटरव्ह्यूनंतर शेवटचे 3 अध्याय असा बेत आखला. 4 अध्याय वाचून सकाळी 7 वाजता महाडहून कोकण भवनासाठी बस पकडली. पनवेलपर्यंत मला छान झोप लागली. पनवेलला मिस्टरांनी जागं केलं. आता अर्धा तास प्रवास होता. मी बाहेर बघितलं. पाईपलाईनवर मराठी इंग्रजीतून ऑफिसचं नाव आणि कार्यालयीन व आमच्या विषयासंबंधी माहिती लिहिली होती. मी ती मनापासून वाचली. जणू ते महाराजांनीच मला सुचवलं असावं. कारण इंटरव्ह्यूमध्ये नेमके तेच प्रश्न विचारण्यात येऊन माझी उत्तरं अचूक ठरलीत. एकूण 300 मुलांमधून 12 जणांची निवड झाली. त्यात मीही एक होते. कुठलाही पैशाचा व्यवहार न होता महाराजांनी माझं काम केलं होतं. पण पुढे 11 लोकांना कॉल लेटर आलं, पण मला मात्र नाही आलं. मी अस्वस्थ झाले. मला आठवतं, त्या रात्री मी महाराजांना कळवळून प्रार्थना केली. म्हटलं, महाराज तुम्ही बोलवलं, मी शेगावला आले, दर्शन झाले. माझं काही चुकतंय का? माझी अर्धी भाकरी पूर्ण कधी होणार? त्याच रात्री मला स्वप्न पडलं. मी स्वप्नात पाहिलं, माणगावला आमच्या घरचं दार बंद आहे. तिथे कडीत पत्र अडकून ठेवलं आहे. मी दुसरेच दिवशी माझ्या 1.5 वर्षाच्या स्वप्नीलला घेऊन माणगावला गेले. खरोखरच तिथे नोकरीवर रुजू होण्याचा आदेश माझी वाट पाहत होता. आपण गजानन विजय ग्रंथात वाचतो ना की महाराजांनी काशीनाथ पंताला सांगितलं की जा, तारवाला तुझी वाट पाहतो आहे, आणि काशीनाथ पंताला नोकरी लागली. अगदी तशीच गत माझी झाली. आता या सर्व गोष्टींना बराच काळ लोटला. सध्या मी CBD बेलापूर येथे स्थायिक झाले आहे. मधल्या काळात महाराजांनी बरेच विलक्षण अनुभव दिलेत. अगदी मुलाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यापर्यंत. हे अनुभव मी पूर्वी कथन केलेच आहेत. अगदी अलीकडे म्हणजे नोव्हेंबर 2018चा तो अनुभव सांगून मी तुमची रजा घेते. 5/11/2018. गोष्ट धनत्रयोदशीची होती. दिवाळीसाठी पुण्याला मुलाकडे जाण्याची माझी योजना होती. दुपारी 3:30-4च्या गाडीने मी निघून शकणार होते. ऑफिसातून साहेबांनी तशी अनुमतीही दिली होती. पण अंतर्मनातून सूचना येऊन आणि महाराजांनी प्रेरणा दिली की मंदिरातील पणत्यांची तयारी करून ठेवशील. त्याप्रमाणे मी 2 बायकांना व एका मुलीला संध्याकाळी घरी दिवाळी इनाम घेण्यासाठी बोलवलं. त्यांना इनाम दिले व पणत्या दिल्या. आणि अचानक त्यांच्यासमोर माझ्या दोन्ही कानातून जोरदार कळा आल्या. मानेच्या मागील भागापासून कपाळापर्यंत कळ आली. दरदरून घाम फुटला, मान वाकडी झाली, शरीरातून प्राण जावा असं होऊन मी कोसळले. नशीब मिस्टर घरी होते. त्या सर्वांनी मला लगेच MGM हॉस्पिटल बेलापूर येथे नेले. डॉक्टरांनी लगेच चेक केलं. माझं BP 240/120 होतं. डॉक्टर म्हणाले 10 मिनटं उशीर झाला असता तर सगळं संपलं होतं. मेंदूची नस तुटून रक्तस्राव झाला होता. ब्रेन हॅमरेज. सुरुवातीला काही काळ मी बेशुद्ध होते. CT स्कॅन, MRI सर्व झालं. मी 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्याही अवस्थेत गजानन महाराजांचं नाव आणि गजानन बाबांनी जशी आठवेल जशी जमेल मी म्हणत होते. अर्धांगवायूचा झटका, स्मृतिभ्रंश, वाणी दोष, एखादी विकृती यातलं काहीही होऊ शकत होतं. पण महाराजांच्या कृपेने तसं काहीही झालं नाही. हाच अटॅक बसमध्ये आला असता तर? ह्या विचाराने आजही थरकाप होतो. माझ्या प्रकृतीतील फास्ट रिकव्हरी पाहून डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले. ज्यांनी मला तेव्हा प्रत्यक्ष पाहिलं होतं ते आजही झाल्या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त करतात. मला प्रश्न विचारतात. तेव्हा मी त्यांना म्हणते, काय झालं, कसं झालं ते माझ्या महाराजांनाच ठाऊक. बाकी मला विचाराल तर मी हेच म्हणेन, श्री गजानन
जय गजानन. श्री गजानन जय गजानन. आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ स्वाती सिनकर, बेलापूर, नवी मुंबई ह्यांचा. जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले, पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत. दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा. तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर ह्यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे. मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन. श्री गजानन जय गजानन.